कोरोना आणि युद्धानंतर जगासमोर ऊर्जेचं संकट, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती। हे दशक संकटाचं दशक बनलं आहे। जगातील मोठी लोकसंख्या गरिबीच्या दलदलीत अडकू शकते, मोदींचं विधान। राज्यामधील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 30 जून पूर्वी कर्जमाफी जाहीर करण्यात येईल। कर्जमाफी योजनेचं काम अंतिम टप्प्यात, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। चार वर्षात उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत 133 पैकी 42 दिवस हजेरी। ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58%, तर मिटकरींची सर्वाधिक 95% हजेरी। शशिकांत शिंदेंची 90% उपस्थिती। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हीच लोकांची सुद्धा इच्छा। बच्चू कडू यांचं वक्तव्य, तर ज्या मालकांना नोकरी दिली त्यांचं गुणगान करणारच। कडूंच्या विधानावर भाजपच्या शिवराय कुलकर्णींकडून पलटवार। दगडूशेठ गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास होणार। कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे यार्डामध्ये अत्याचार। जीआरपी पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या। पीडित मामाला भेटण्यासाठी आली होती कल्याणला। वसईमधील नायगाव पूर्वमध्ये चौघांना विजेचा धक्का। एकाचा मृत्यू, 3 जण जखमी। अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान लोखंडी बॅनरचा उच्चदाब विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्यानं दुर्घटना। राज्यामध्ये पुन्हा उष्णतेची लाट अति तीव्र। विदर्भातील काही शहरांमध्ये दाहकता वाढली, तर अकोला, अमरावती आणि वर्ध्याचा पारा 46 अंश सेल्सिअसवर। उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे भाजीपाला उत्पादनात घट। परिणामी भाज्यांचे दर कडाडले। प्रति किलो 15 ते 20 रुपयांची दरवाढ। केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी। व्ही.डी. सतीशन आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। तिरुवनंतपुरममध्ये होणार भव्य शपथविधी सोहळा। रशियन तेल खरेदीच्या मुदतवाढीसाठी ट्रम्प यांचा नकार। भारतासह जगभरात तेल संकट निर्माण होण्याचा धोका। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दराचा भडका। अमेरिकेमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान 2 लढाऊ विमानांची धडक। भीषण अपघातामधून वैमानिक सुखरूप बचावले। पॅराशूटच्या सहाय्यानं वैमानिकांची हवेमध्ये यशस्वी उडी।